नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन हिवरा रस्त्यावर कौलापूर नाल्याजवळ अवैधरित्या मातीचं उत्खनन केल्याचा गंभीर आरोप खुद ग्रामपंचायत सदस्य मोहित धनराज जिखार यांनी केलाय। त्यांनी सादर केलेल्या लेखी तक्रारीनुसार दिनांक 27 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता ते आपल्या शेतावर असताना MH40CQ 8725 क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि JCBच्या साहाय्याने सचिन दशहरे नावाचे ग्रामपंचायत सदस्य रस्त्याच्या बाजूची माती खोदत होते। इकार यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी तिथून पळ काढलाय। मोहित इकार यांनी सांगितले की ही चोरलेली माती नगरधन ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर टोली येथे सुरू असलेल्या अंदाजे 15 लाख रुपयांच्या नाल्याच्या बांधकामासाठी वापरली जाते आणि हे काम खुद सचिन दशहरे स्वतः करत आहे। लोकप्रतिनिधीनेच पदाचा दुरुपयोग करत सार्वजनिक संपत्तीचा वापर वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी केल्याचं स्पष्ट होतंय। या अवैध उत्खननामुळे नाल्यालगतचा रस्ता खचण्याची भीती आहे। विशेष म्हणजे या रस्त्यावरून दररोज नागरिक, विद्यार्थी आणि वाहनांची वर्दळ असते। पावसाळ्यात हा रस्ता वाहून गेला, पुलावर ताण आला आणि एखादी जीवितहानी झाली तर जबाबदार कोणाची? या प्रकरणावरून अनेक प्रश्न उभे राहतात। ग्रामपंचायत सदस्य पदाचा वापर करून अवैध उत्खनन करणाऱ्यावर त्वरित गुन्हा नोंदवला जाणार का? JCB व ट्रॅक्टर जप्त केले जाणार का की पुन्हा राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण दाबले जाणार? या प्रकरणात मोहित इखार यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली। प्रशासन आता जागं होणार का की हे प्रकरणही इतर अनेक तक्रारीप्रमाणे फाईलमध्ये बंद होणार? त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करिता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी, रामटेक। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।